श्री परमात्मने नमः। श्री गुरुपादुकाभ्यां नमः। पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण 4 माझ्या दृष्टिकोनातून स्वामी माधवनाथ याचा भाग पहिला. स्वामी माधवनाथांची भेट झाल्यानंतर पहिल्या 3-4 वर्षात जे पारमार्थिक विचार मी स्वामींच्या तोंडून ऐकले, त्यांच्या आतापर्यंतच्या जीवनाविषयी, साधनेविषयी, त्यांच्या आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या तोंडून ऐकलं, त्यातून त्यांचं एक चरित्र आपण लिहावं असं मनात आलं आणि 1977-78 या काळात मी चरित्रासाठी मजकूर गोळा करण्याचं काम सुरू केलं. स्वामींची परवानगी, प्रोत्साहन मिळाल्यामुळे अनेकांच्या मुलाखती घेऊन माहिती मिळवणं सोपं गेलं. पण प्रत्यक्षात चरित्रलेखन सद्भक्त श्रीयुत का ना सोमण यांनी केलं. थेंबुटा सागरी बुडाला असं त्या चरित्र ग्रंथाचं नाव असून त्यात 1979 पर्यंतचं स्वामींचं जीवन आणि कार्य याचा समावेश केलेला आहे. त्यानंतर पुन्हा 1987-88 मध्ये चरित्रलेखनासाठी मजकूर संकलित करण्याचं काम माझ्याकडे आलं. त्यावेळी हजारावर पानं लिहिली गेली. त्यातून 1989 मध्ये वर्षत सकळ मंगळी या नावाने दुसरा चरित्र ग्रंथ प्रकाशित झाला. पण ग्रंथाची पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन बरंच लेखन त्या ग्रंथात घेता आलं नाही. त्यातील काही भाग या प्रकरणात घेतला आहे. एखादी व्यक्ती मोठी व्हायला लागली की अनेकांच्या मत्सराचा विषय ती बनते. सर्व संतांना याला तोंड द्यावं लागलं. कुणीही यातून सुटला नाही. स्वामी माधवनाथांना देखील असे प्रसंग आले. पण अशा वेळी स्वामींनी शांत चित्तानं, धैर्यानं, मोठ्या चातुर्यानं ते प्रसंग हाताळले. मत्सर करणाऱ्या व्यक्तींवर त्यांनी मनोमन प्रेमच केलं. मत्सर हा अहंकारापोटी स्पर्धात्मक भूमिकेतून उद्भवत असतो. पूर्ण बोधावर गेल्याखेरीज मत्सर, दंभ, अहंकार हे रूपू नष्ट होत नाहीत. पूर्ण बोधावर गेलेला क्वचित एखादाच असतो. बाकी सर्वसामान्य अज्ञानी जीव असतात. कित्येक वेळा ज्याचा मत्सर केला जातो त्याला त्याची जाणीवही नसते. पण मत्सर करणारा मात्र रात्रंदिवस अंतरात जळत असतो. संतांना त्याची करुणा येते. त्याच्या अज्ञानाबद्दल कीव येते. ते परमेश्वरापाशी प्रार्थना करतात की या जीवाला सद्बुद्धी दे. असे काही प्रसंग स्वामींच्या जीवनात आलेले पाहिले. त्यावेळची स्वामींची प्रतिक्रिया पाहिली आणि प्रसंगाप्रसंगानं स्वामींबद्दल माझ्या मनात असलेला आदर दुणावतच गेला. सर्वच अधिकृत संतांबद्दल आणि संप्रदायाबद्दल स्वामीजींना प्रेम आणि आपलेपणा, आदरभाव असल्यानं सर्व संप्रदायातून त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रवचनाचं निमंत्रण स्वामीजींना येत असे. अशी निमंत्रणं स्वामीजी बहुधा स्वीकारत असत. विशेषतः ज्या संप्रदायात उपनिषद, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र ही प्रस्थानत्रयी आणि ज्ञानेश्वरी, नाथ भागवत, दासबोध, तुकोबांची गाथा हे मराठीतील 4 वेद प्रमाणभूत मानले जातात, त्या संप्रदायांकडून, त्या संप्रदायातील तत्कालीन अध्वर्यूंकडून निमंत्रण आलं तर स्वामीजी प्रवचनाला जात असत. त्यांचं प्रवचन, कीर्तन ऐकत त्यांच्याशी संवाद, चर्चा चालत असे. त्यांच्या संप्रदायातील साधक आणि स्वामीजींबरोबर गेलेले साधक यांच्यात विचारांची देवाणघेवाण होत असे. त्यांच्याकडून कोणते गुण विशेषत्वानं घेता येण्यासारखे आहेत याचं निरीक्षण होत असे. आणि तिथून परत येताना स्वामी आपलं साधक विश्व व्यापक करून नवीन मंडळी मिळवून परत येत.
स्वामींच्या संपूर्ण जीवनकार्यात सौ सरलाताईंचा सहभाग हा मोलाचा ठरला. बालपणापासून दोघं एकत्रच वाढले ते आयुष्याच्या अंतकाळपर्यंत एकत्रच होते. हजारो भगिनींना परमार्थाची गोडी लावण्याच्या कार्यात स्वामींबरोबर सरलाताईंचा फार मोठा वाटा होता. जोपर्यंत सरलाताईंवर संसाराची मोठी जबाबदारी होती तोपर्यंत त्या या कामात फारशा सहभागी झालेल्या दिसत नाहीत. स्वामी देखील भगिनी वर्गापासून 4 हात अंतर ठेवूनच वागत, पण त्यांना सद्गुरूंची आज्ञा झाली ते स्वतः पूर्ण बोधावर गेले. नंतर त्यांनी हे कार्य हाती घेतलं. शेकडो स्त्रियांचे अश्रू पुसून त्यांना परमार्थाचा आनंद मार्ग दाखवण्याचं कार्य सद्गुरू भेटीनंतरच स्वामींनी केलेलं दिसतं. स्वामी माधवनाथांचा व्यवहार अत्यंत चोख असे, चांगला असे. याचं कारण सर्वांना घेऊन स्वामी व्यवहार करीत. स्वामींच्या व्यवहारात कुठेही गुप्तता नव्हती. एखादी साधी गोष्ट करायची तरी ते प्रत्येकाला बोलावून त्याचं मत विचारेत, तुला काय वाटतं या बाबतीत, आणि मग सर्वांच्या विचारानं ते निर्णय घेत. त्यात आपलंही मत सांगत की मला हे असं वाटतं, असं करावं. ब्लॉक खरेदी करताना स्वामींनी सर्वांना विचारलं. वस्तुतः सर्वांना त्यात फारसं कळतं असं नाही, पण सर्वांचं म्हणणं काय पडतंय हे ते पाहात. मग व्यवहार पक्का करीत. संतांना व्यवहार कळत नाही असं नाही, पण संत व्यवहारात देखील सहसा कुणाला दुखवत नाहीत. सर्वांना आनंद होईल असं वागतात, बोलतात. एखादा मनुष्य आजारी असला, नाकाशी सूत धरायची वेळ आली तर सामान्य माणूस म्हणेल, अहो आता जायची वेळ आली आहे. पण संत म्हणतील, जगाल तुम्ही. अशा अवस्थेतील माणसं देखील जगतात. तसं मग सगळेच मरणार आहेत. पण काहींचं वागणं, व्यवहार अगदी कठोर, निष्प्रेम असतो. अशी माणसं कुणालाही आवडत नाहीत. आपल्या घरात देखील ती अप्रिय होतात. अत्यंत प्रेमानं, करुणेनं बोलावं, पण ते देखील आपण कुणावर दया, करुणा करतो असं दाखवू नये. आपला तो अधिकारच नाही. तो अधिकार संतांचा आहे. तुका म्हणे, पदवी ज्याची त्याला. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत.